खूप दिवसापासून आपल्या मराठी कोडिंग शाळा या चॅनलवर माझी कन्सिस्टन्सी दिसत नसेल. त्याचं रिझन पण आहे की काही गोष्टी डिस्टर्ब झाल्या, मध्ये पायथॉनची प्लेलिस्ट आपली डिस्टर्ब झाली, त्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम पण चालू होते. पण आता मी इथून पुढे ठरवलं आहे की सगळ्या गोष्टी तुम्हाला युजफुल होईल असंच कंटेंट देण्याचं मी ठरवलं आहे आणि एकदम क्वालिटी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे की महिन्यामध्ये मी 6-6 तासाचे 4 वन शॉट किंवा 2 वन शॉट मी टाकणार आहे. म्हणजे की एका लँग्वेजवर 4 वन शॉट असे आपण 2 वन शॉट एका महिन्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यामध्ये क्वालिटी खूप जास्त असेल. मेन म्हणजे की तुमचे सगळे पार्ट वाईज सगळे पार्ट मी डिवाईड करून देईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यामध्ये मला मोस्ट ऑफ द टाईम कंटेंटवर जास्त फोकस करता आहे. जसं की आपण खूप साऱ्या गोष्टी इकडं तिकडं आपल्या होऊन जातात, तसे इथं काय आहे तुम्हाला एकदम प्रॉपर कंटेंट मिळेल. आणि मेन म्हणजे की कोड आपण जास्त करणार आहे याच्यामध्ये. आणि आता सगळ्यात पहिली जी डिमांड आलेली ती म्हणजे कशासाठी, पायथॉन प्रोग्रामिंगसाठी पहिली डिमांड आलेली. आणि पायथॉनसाठी मी हा जो वन शॉट आहे, जसं की माझा जो बर्थ डेट आहे 18 मार्चला माझा बड्डे असतो, तर 18 मार्चला मी पायथॉनचा वन शॉट रिलीज करणार आहे आपल्या मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. जेव्हा माझा बड्डे 18 मार्चला तेव्हा पहिला आपला वन शॉट रिलीज होणार आहे पायथॉनचा. आणि या पायथॉनचे कंप्लीट 2 वन शॉट येणार आहे, दोन्ही 10-10 तासाचे असणार आहे. म्हणजे टोटल 20 आवर्स मी तुम्हाला पायथॉन शिकवणार आहे. एक म्हणजे बेसिक पायथॉन आणि दुसरं म्हणजे ॲडव्हान्स पायथॉन. आणि इवन मी फक्त असं नाही करणार आहे की फक्त बेसिक क्वेश्चन घेतले हे घेतलं, नाही. आपण जिथं मला रिक्वायरमेंट वाटली तिथं मी क्वेश्चन्स पण घेणार आहे. नंबर ऑफ प्रोग्राम आपले खूप जास्त असणार आहे याच्यामध्ये. का, यामध्ये मेन म्हणजे की स्टुडंटपर्यंत प्रॉपर कंटेंटच दिलं जात नाही आणि इंटरव्ह्यूमध्ये ते कुठलाही पण एक वन शॉट बघून जातात 10, 11, 12 तासाचा आणि असं समजतं की पायथॉन आपलं झालं. पण नाही, पायथॉन तुम्हाला नुसतं शिकायचं नाही, क्वेश्चन थ्रू आपल्याला अप्लाय करून शिकायचं. त्यासाठी या खूप जास्त एफर्ट्स देणार आहे. तुम्ही म्हणशाल सर महिनाभर, मग त्या व्यतिरिक्त काय चालू राहणार आहे तुमचं? त्या व्यतिरिक्त महिनाभरामध्ये 2 सॅटर्डे आणि संडेला आपण काय करणार आहे, ॲप्टिट्यूडचा व्हिडिओ आपला येत जाणार आहे. ॲप्टिट्यूड कधी येणार आहे? सॅटर्डे आणि संडे. हा मी ट्राय करणार आहे की लाईव्ह शिकवल, म्हणजे की ॲटलिस्ट अर्धा पाऊण तासाचे लाईव्ह सेशन राहतील, ते आपण सॅटर्डे आणि संडेला अरेंज करणार आहे ऑलरेडी ना. आणि बाकीच्या गोष्टी चालूच ना आपल्या, जसं की पायथॉनचा एक वन शॉट येईल प्रॉपर. आणि तुम्ही म्हणजे सर बाकीच्या वेळेस आम्ही काय करायचं, बाकीचं तुम्ही सी लँग्वेज परफेक्ट करू शकता, पायथॉनचे आपले बरेचसे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर ते परफेक्ट करू शकता. हा डिसिजन मेन घेण्याचं कारण असं की क्वालिटी ही मेंटेन ठेवण्याचं आहे. कारण मी बघतोय की मुलांपर्यंत प्रॉपर कंटेंट जेव्हा जाईल जेव्हा त्याला मी वेळ देईल. आलं ना, तुम्ही मोठे मोठे यूट्यूबर बघा, आजकाल मोस्ट ऑफ दी वन शॉटवर जास्त फोकस करताय. का, कारण तिथं खूप जास्त कंटेंट आणि चांगल्या प्रमाणात आपलं काय डिलिव्हर होते. आलं ना, तर आपलं हे 18 मार्चला पहिला एक वन शॉट येईल आणि दुसरा त्याच्या काही दिवसांमध्येच आपला येऊन लागेल. त्यानंतर दुसरी जी डिमांड होते ती म्हणजे कशासाठी, जावा विथ DSCसाठी. काय, जावा विथ DSCसाठी. तर यावर पण जवळपास असं समजा की जावाचेच 3 वन शॉट येतील 10-10 तासाचे, म्हणजे किंवा 3 किंवा 4 येतील, म्हणजे 40 ते 45 आवर्स तुमचं जावा मी कोर जावा शिकवणार आहे. खूप सारे क्वेश्चन आहे, इवन मी खूप साऱ्या गोष्टी रेफर केलेल्या आहेत. कंपनीमध्ये कसे क्वेश्चन विचारले जात आहे, इंटरव्ह्यू मुलांची का निघत नाही जावा बेस्ड, तर मी असं तुम्हाला मराठी भाषेमध्ये एकदम व्यवस्थित समजवणार आहे. आणि इंटरव्ह्यूमध्ये कसं बोलायचं ते पण सांगणार आहे तुम्हाला, असं नाही की फक्त मराठीमध्येच शिकवणार. तर ह्या 40 ते 45 तासाचा तुमचा जावाचा वन शॉट असेल. आणि DSAचे जवळपास 8 ते 9 पार्ट तुमचे येणार आहे, जसं की ॲरेच्या बेसिसवर एक वेगळा पार्ट, सॉर्टिंग आणि सर्चिंग टेक्निक वेगळा पार्ट, लिंक लिस्टचा वेगळा पार्ट, नंतर स्टॅकचा वेगळा पार्ट, क्यूचा वेगळा पार्ट, पुढे ट्री आहे, ग्राफ आहे, डायनॅमिक प्रोग्रामिंग आहे, ट्राई म्हणून पण एक डेटा स्ट्रक्चर आहे. हे सगळ्यांचा काय वेगवेगळा वन शॉट टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि याच्यासाठी जो वेळ लागणार आहे पूर्ण डिसेंबर एंडिंगपर्यंत आपले हे वन शॉट येत राहणार आहे. डिसेंबर एंडिंग 2026 आले ना, ही कंटिन्युअसली येत राहणार आहे. ज्यांनी जावा शिकलं त्यांनी जावामध्ये DSA केलं ना, कारण मोस्ट ऑफ दी मुलं बघतो जावा जास्त प्रेफरन्स देत आहे. जावा शिकलं तर जावामध्ये DSA करा ना, वेगळी दुसरी लँग्वेज शिकण्याची काही गरज नाही. आले ना, तर जावा विथ DSA. नंतर नेक्स्ट जी डिमांड आलेली होती ती म्हणजे काय की पायथॉन झालं, जावा झालं. नेक्स्ट जी डिमांड आली होती ती म्हणजे की CPPचा वन शॉट बनवा. तर CPPचा मी वन शॉट बनवणार आहे. आधी CPP विथ DSA शिकवणार होतो, पण मी बघितलं CPP विथ DSAचं खूप सारं कंटेंट आहे, जे कंटेंट मला प्रॉपर नाही वाटलं ना, ते म्हणजे जावा विथ DSAचं. आलं ना, CPP विथ DSAचं मी नाव पण घेतो, रोहित नेगीचं आहे, श्रद्धा खापरा मॅमचं पण आहे. अजून मोस्ट ऑफ दी रोहित नेगीची मला बेस्ट प्लेलिस्ट वाटली CPP विथ DSAसाठी. आणि श्रद्धा मॅमची पण एक चांगली प्लेलिस्ट आहे. अजून तुम्ही बघशाल तर CPP लव बब्बरची पण एक चांगली प्लेलिस्ट आहे CPP DSAसाठी.
त्यांनी खूप चांगलं काम करून ठेवलेलं आहे. तर मला असं वाटतंय की इथं थोडंसं जास्त फोकस देण्याची गरज आहे जावा विथ DSE साठी, आणि खास करून आपल्या मुलांसाठी, कारण मोस्ट ऑफ दी पुण्याला जे पण क्राऊड येते ती जावा फुल स्टॅकच करते. मग त्यांनी का दुसऱ्या लँग्वेजमध्ये पडावं, त्याच्यापेक्षा जावा फुल स्टॅक करा आणि DSE पण चालू राहू द्या. DSE मोस्ट ऑफ द क्लासमध्ये नाही शिकवत, आपण शिकू पण इथे यूट्यूबवर आलं ना. नंतर काय CPPचा वन शॉट टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. बाकी DSE साठी तुम्ही मी जे चॅनल सांगितले ते प्रेफर करू शकता तुम्ही. नंतर झालं पायथॉन झालं, जावा झालं, CPP झालं. इवन मी ट्राय करेल याच्यासोबत Cचा पण वन शॉट देण्याचा प्रयत्न करेल, कारण की ऑलरेडी मी Cमध्ये खूप जास्त एफर्ट टाकून बसलोय. तर मला नाही वाटत परत C शिकवण्याची गरज आहे. पण तरी तुमची डिमांड असेल तर Cचा पण वन शॉट आपण घेऊन येऊ. आता याचं टायमिंग कसं चालणार आहे, जसे की ही वन शॉट आहे तुमचे, मला मध्ये वाटलं की आता पायथॉनचं चालू आहे ना, पायथॉनचं चालू आहे, मग मला असं वाटलं की काही मुलांना CPPचा वन शॉट लागतो किंवा Cचा वन शॉट लागतो. तर मी DSE तुमचं जे चालू राहील ना साईड बाय साईड, याच्यासोबतच काय मध्ये मी याचे वन शॉट टाकेल, कारण यांना काय 10-12 तासामध्ये हे कवर होऊन जातील CPP आणि C लँग्वेज. नंतर तुमचं येतं ऑपरेटिंग सिस्टीम, कम्प्युटर नेटवर्क, DBMS आणि SQL. जसं की जावा नंतरच मी DBMS आणि SQL एक सोबत शिकवणार आहे. तर ही एक सिरीज राहणार आहे. जसं की जावा झालं तुमचं, तर SQLचा वन शॉट टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. मला माहिती खूप जास्त एफर्ट्स मला द्यावे लागतील, जसं की मला मॉर्निंगला येऊनच सकाळी 7 ते 8 मध्येच लेक्चर शूट करावं लागेल. पण काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला काय की स्वतःची जेव्हा ग्रोथ होते आणि आपल्यामुळं काही विद्यार्थ्यांना जर फायदा होत असेल तर मेहनत घेण्यात काहीच प्रॉब्लेम नाही. मला इवन माझे आजूबाजूचे लोक पण म्हणतात, अरे तुझ्या व्हिडिओ एवढे व्ह्यूज पण येत नाही, तू काला रिकामा एफर्ट्स मारतोय बा असं. पण मी असं ठरवलं की कधीतरी येतील, म्हणजे की जसं की मी बघतोय काही खूप पब्लिक ही डायवर्ट होते, जिथं प्रॉपर कंटेंट भेटते तिथं बघण्यापेक्षा ते काय करताय की त्यांना फक्त थंबनेल चांगलं दिसलं, कमी टायमिंग दिसला की तेच व्हिडिओ बघण्यात ते सुरुवात करतात. पण त्यांना ही गोष्ट कळत नाही की तुम्ही कुठेतरी चुकताय. जिथं तुम्हाला कमी याच्या गोष्टीत मिळताय ना, काहीतरी तिथे फॉल्ट आहे. लोक काही येडे नाही की एवढ्या दिवसापासून मेहनत करताय आणि कोडिंगमध्ये एवढी जास्त प्रॅक्टिस करताय, नुसते व्हिडिओ बघून पण होत नाही. मी असं नाही म्हणत की माझे ट्युटोरियल बघितले म्हणजे तुम्ही एक्सपर्ट झाला, असं नाही. पण मी जेवढं कंटेंट देतो त्याच्यानंतर तुम्ही नवीन क्वेश्चन ट्राय केला ना, तुम्हाला 100% जमेल. आलं ना. अशा वेळेस मी शिकवण्याचा प्रयत्न करतो. इव्हन C लँग्वेजचा तुम्ही प्रेफरन्स घेऊ शकता, तिथल्या कमेंट बघू शकता, तुम्हाला कळेल. इव्हन पायथॉनच्या पण तुम्ही कमेंट बघू शकता. मी किती एफर्ट्स पूर्ण शिकवतो. थेरी, प्रॅक्टिकल, तुमचे कॉलेज एक्झाम, तुमचे इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाणारे क्वेश्चन, सगळ्या गोष्टींना टच करूनच मी शिकवण्याचा प्रयत्न करतो. तर हे ऑपरेटिंग सिस्टीम, कम्प्युटर नेटवर्क, DBMS खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि राहिला गोष्ट OOPचा, तो जावामध्ये OOP तुम्हाला शिकवेल. CPP असेल CPPमध्ये OOP, पायथॉनमध्ये OOP, सगळ्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आपलं कव्हर होणार आहे. आणि यासाठी जे पूर्ण वर्ष लागणार आहे ते म्हणजे 2026 पूर्ण वर्ष आपल्याला लागणार आहे. आलं ना. आणि याच्यासोबत तुमचं काम आहे ॲडव्हान्स गोष्टीचं, मी नंतर पुढं सांगाल तुम्हाला. आता आपलं एक मेनच गोल आहे की आधी बेसिक आपल्याला खूप जास्त स्ट्रॉंग करायचे. बेसिक कोर्सेस तुम्ही आधी लक्ष द्या आणि ॲडव्हान्समध्ये बघा. तुम्ही मला चांगला सपोर्ट जर दिला, आपले काही दिवसामध्ये जसं 50-60 हजार किंवा 1 लाख जर सबस्क्राईबर होऊन गेले, तुम्ही बघा त्याच्यानंतर ॲडव्हान्सचं काय पूर्ण कंटेंट कसं असेल तुम्ही बघा. आलं ना. फक्त आत्ताच मला सगळ्यात जास्त तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि मला गॅरंटी की तुम्ही तुमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पण हा व्हिडिओ शेअर करशाल. थोडे दिवस वेट करा, चॅनलवर सगळे कंटेंट प्रॉपरच येतील. तुम्ही पण मेहनत करत राहा, तुम्ही पण तुमच्या गोष्टी शिकत राहा. आपण ॲप्टिट्यूडचं पण साईड बाय साईड चालू जाणार आहे. कधी कधी लाईव्ह पण येऊ, आस्क मी एनिथिंग सारखे सेशन. तुम्हाला जे गायडन्स सेशन लागतं ते पण प्रोव्हाइड करू, रोडमॅप जे लागतात ते पण प्रोव्हाइड करू. पण आत्ता सध्या मी जे सांगतो त्यावेळी चाला तुम्ही, नक्की तुम्हाला फायदा होईल. आलं ना. आणि ज्यांना काही डाऊट असेल तर इंस्टाग्रामवर आपल्याला डायरेक्टली मेसेज करू शकता. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही गोष्टी अजून माहिती करून घ्यायची असेल, अजून पुढच्या गोष्टी तुमच्या काही डिमांडिंग असेल त्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मेन म्हणजे कन्सिस्टन्सी. मीच तर व्हिडिओ अपलोड करून चालणार आहे की इथं नाही. तुम्ही सुरुवातीला 1 तास व्हिडिओ बघितला म्हणजे झालं का काम तुमचं नाही. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल स्टार्टिंगपासून एंडपर्यंत. भले त्याची लेंथ जास्त असली तरी पण तुम्हाला काय तो व्हिडिओ बघावेच लागेल. आलं ना. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.